नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ झाला. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, एनजीओज या सर्वांनीच हातात हात घालून स्वच्छतेचं कार्य आता करायला हवंय आणि त्याची आता सुरुवातही झाली आहे. तेव्हा आता मागच्या आठवड्यामध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रात स्वच्छता कार्य जिथे जिथे झालेली होती त्याची माहिती आम्ही या वार्तापत्रातून देतोय. प्रथम ठळक घडामोडींवरती नजर टाकूया. स्वच्छ मुंबईसाठी सचिन तेंडुलकरचा पुढाकार, पालिका आयुक्तांची घेतली भेट. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यात श्रमदानातून राबवली विहीर स्वच्छता मोहीम. ठाणे महानगरपालिका जलकुंभांच्या सफाईसाठी रोबोचा वापर करणार. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मुंबईच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. तुम्हाला गरज वाटेल तेव्हा मला नक्की बोलवा. स्वच्छ मुंबईसाठी मी कधीही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे, असं वचन सचिननं महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेलं आहे. देवनार क्षेपणभूमीच्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी सचिन गोवंडीतील एम पूर्व प्रभाग कार्यालयामध्ये महापालिका आयुक्तांना भेटला. त्यांनी 3M या कंपनीला सोबत घेऊनच कचरा आणि क्षेपणभूमीची समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल त्याचा अभ्यासही केला. या कंपनीनं आयुक्तांसमोर सादरीकरणही केलं. रायगड जिल्ह्यात भीषण अशा पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईवरती मात करण्याकरता जिल्ह्यातील नैसर्गिक पाणीपुरवठ्याचे स्रोत असलेल्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत विहिरींचा गाळ काढण्याची आवश्यकता आहे. हा गाळ काढल्यास पाण्याचं नैसर्गिक झरे जे आहेत जिवंत होऊन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकतं. हा पूर्वानुभव विचारात घेऊनच डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी श्रमदानातनं विहीर स्वच्छता अभियान नागरिकांच्या सक्रिय सहभागानं आयोजित करण्यात आलं. सकाळी 9 वाजता या अभियानाचा शुभारंभ अलिबाग जवळच्या खंडाळा या गावापासून सुरू झाला. जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक सार्वजनिक आणि व्यक्तिगत विहिरींचा गाळ काढून जलस्रोतांचं पुनरुज्जीवन या अभियानात करण्यात आलं. गतवर्षी अशाच प्रकारचं विहीर स्वच्छता अभियान ठाणे जिल्ह्यात राबवून 51 विहिरी आणि 38 पाणीपंपांची सफाई करण्याचं काम प्रतिष्ठानच्याच माध्यमातून करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून विहिरीतील गाळ काढला गेला नसल्यानं विहिरींमध्ये 10 फुटांपेक्षाही अधिक गाळ साचला होता. त्यामुळे विहिरींची पिण्याची पाण्याची साठवणूक क्षमता आणि जलशुद्धता कमी झाली असल्याचं निरीक्षण प्रतिष्ठानचं असून त्यातूनच या विहीर स्वच्छता अभियानाची संकल्पना पुढे आली आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्यानं राबवण्यात येत आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येनं या विहीर स्वच्छता अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन प्रतिष्ठाननं केलं आहे. पहिला टप्पा रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, पाली, रोहा, मुरुड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील 248 विहिरींची स्वच्छता अभियानाच्या पहिल्या टप्प्यात स्वच्छता पूर्ण केली जाईल, तर उर्वरित विहिरी दुसऱ्या टप्प्यात स्वच्छ होतील. यंदा नालेसफाईची कामं रोबोद्वारे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला असतानाच आता शहरात असलेल्या जलकुंभ, ESRC आणि GSRची साफसफाई रोबोद्वारे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आलाय. यापूर्वी ठाणे महानगरपालिकेत जलकुंभाची साफसफाई करण्यासाठी कंत्राटदारांची रीघ लागत होती. तसंच कोणतेही शटडाऊन न घेता पाणीपुरवठा सुरळीत ठेवून ही साफसफाई केली जाणार असल्यानंच ठाणेकरांवरील अतिरिक्त पाणी कपातीचं संकटही कमी होईल. मुंबईच्या धर्तीवरती ठाणे महापालिका आता शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई रोबोटिक मशीनद्वारे करणार आहे. मागील महासभेमध्ये या संदर्भातील विषय मंजूर झालेला होता. दरम्यान आता शहरात असलेल्या जलकुंभांची सफाई देखील याच धर्तीवरती करण्याचा निर्णय घेऊन या संदर्भातील प्रस्ताव 20 एप्रिलच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला. यासाठी 3 कोटी रुपये खर्च करून एक रोबोटिक मशीन खरेदी केलं जाणार आहे. जलकुंभामध्ये पाणी असतानाच साफसफाईचं कार्य होणार आहे. तसंच संप, पंप, ESR, GSRची देखील साफसफाई करण्यात येणार आहे. यापूर्वी हे काम कंत्राटदाराला दिलं जात होतं. दरवर्षी यासाठी सुमारे 1 कोटींचा खर्च केला जात होता. त्यामुळे सफाई करण्यासाठी खासगी कंत्राटदारांची स्पर्धा पालिकेत लागत होती. जळगाव जिल्ह्यात उघड्यावरती शौचास बसणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी आरोग्य विभागानं आता कंबर कसलेली आहे. गांधीगिरीचा अवलंब करत सार्वजनिक शौचालयात न जाता उघड्यावरती बसणाऱ्यांना गुलाब पुष्प भेट देत त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा उपक्रम नगरपालिकेतर्फे शहरात राबवला जातोय. पालिकेच्या या उपक्रमाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं असून याचे परिणामही चांगले दिसू लागलेत.
नगरपालिकेकडून शहरातील 613 कुटुंबियांना शौचालय बांधण्यासाठी प्रत्येकी 17,000 रुपये अनुदान मंजूर झालंय. असं असताना देखील नागरिक उघड्यावरती शौचास बसतायत. यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरते, तसंच दुर्गंधी देखील येते. परिसरातील नागरिकांना यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागानं अनोखी शक्कल लढवली आणि उघड्यावरती शौचास बसणाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं प्रबोधन करण्याचा उपक्रम राबवला. यासाठी नगरपालिकेकडून विशेष पथक तयार करण्यात आलं. पथकामध्ये शमशुद्दीन शेख, अण्णा महाजन, रामकृष्ण माळी, सुनील सोनावणे यांचा समावेश आहे. हे पथक शहरात सकाळी 7 वाजल्यापासून सक्रिय होतं. या उपक्रमामुळे उघड्यावरती शौचास बसणाऱ्यांवरती आळा बसेल, असं पथकातील कर्मचारी तडवी यांनी सांगितलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभार्थींना 17,000 रुपयांचं अनुदान मिळतं. शहरात एकूण 6,753 कुटुंब आहेत. त्यापैकी 3,188 कुटुंबियांकडे शौचालयं आहेत. गेल्या 4 महिन्यांपूर्वी धरणगाव पालिकेनं 613 कुटुंबियांना अनुदान मंजूर केलं असून पहिला हप्ता देखील लाभार्थींना वितरित करण्यात आलाय. दुसरा हप्ता 204 कुटुंबियांना मिळालेला आहे. त्यात 350 कुटुंबियांचं शौचालय बांधकाम सुरू आहे. मंडळी, स्वच्छता राखायची तर असंख्य मुद्दे त्यात अंतर्भूत होत असतात. परिसर स्वच्छता आली, नाले सफाई आली, शौचालय उपलब्ध करून देणं आलं, घनकचरा व्यवस्थापन आलं. या सर्व बाबींवरती लक्ष केंद्रित करून स्वच्छ मुंबई करण्याची महत्वाची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे असते आणि ही जबाबदारी लीलया मुंबई महानगरपालिका पेलती आहे. घनकचरा व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जात आहे किंवा हागणदारी मुक्त मुंबई करण्यासाठी कुठली पावलं उचलली जात आहेत, या सगळ्याची माहिती करून देण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे. कबरे साहेब, तुमचं स्वागत करते. नमस्कार. आत्ता मी जसं म्हटलं की ही लीलया जबाबदारी तर पालिका पेलतेच आहे, मात्र खास काही ड्राईव्ह घेतले जात आहेत. आत्ताच एप्रिलमध्ये देखील काही खास उपक्रम राबवले गेले, त्या संदर्भात काय सांगाल? मॅडम, याचं उत्तर द्यायच्या आधी सुरुवातीला मी आपलं असं सांगेन की स्वच्छ भारत अभियान जे आपण 2 ऑक्टोबर 14 रोजी सुरू केलं माननीय पंतप्रधानांच्या आदेशानुसार, त्याचे 2 महत्त्वाचे घटक होते. एक आपल्याकडे समोर जो होता तो ODF सिटी म्हणजे हागणदारी मुक्त शहर निर्माण करणं, आणि दुसरा जो घटक होता तो घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं. जे हागणदारी मुक्त आपलं जे शहर करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे लोक या प्रकारच्या गोष्टींमध्ये आहेत, म्हणजे उघड्यावर शौचविधी करतात, अशा लोकांची माहिती घेणं गरजेचं होतं. आपल्याकडे सेन्सस 2011 नुसार एक 58,000 साधारणतः कुटुंब या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे उघड्यावर शौचविधी आहेत अशा प्रकारे लक्षात आलं होतं. जेव्हा हे आपलं स्वच्छ भारत अभियान डिक्लेअर करण्यात आलं त्यानंतर आपण पुन्हा एकदा याचं पूर्ण सर्वेक्षण केलं आणि साधारणतः 15,500 कुटुंब या सर्वांमध्ये एंगेज आहेत असं लक्षात आलं. त्या सर्वांना यासाठी घरगुती शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणं ही सर्वप्रथम आपल्या समोर जबाबदारी होती, जेणेकरून ते शौचालय घरगुती वापरू शकतील आणि आज जे उघड्यावर शौचालय जे करतायत ते बंद होऊ शकेल. त्यासाठी 19 एप्रिल रोजी, आता जो आपण 2016 रोजी एक कार्यक्रम करावा असं केंद्र शासनाने निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आपण आपल्या 24 विभागामध्ये टीम्स तयार केल्या होत्या. आपण जेव्हा पूर्वी सर्वे केला होता तेव्हा साधारणतः 118 स्पॉट्स आपण असे निवडले होते ज्या ठिकाणी अशा ठिकाणच्या गोष्टी आपल्याला आढळल्या होत्या. या प्रत्येक स्पॉटसाठी आपण एक टीम निर्माण केली ज्याच्यामध्ये त्या प्रभागाचे कनिष्ठ अधीक्षक, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे प्रतिनिधी आणि आपले तिथले जे कर्मचारी वृंद होता अशी एक टीम तयार करण्यात आली. त्या टीमने तिथे सर्वे केला. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे उघड्यावर शौचविधीचे आपल्याला स्पॉट्स निर्माण लक्षात आले होते त्या ठिकाणी जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, म्हणजे काही ठिकाणी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे कार्यकर्ते आहेत, काही NGO संस्था आहेत, अशांची मदतही घेण्यात आली. त्या कुटुंबांना भेटी घेण्यात आला. त्या कुटुंबांना समजवण्यात आलं की आपण ज्या प्रकारच्या उघड्यावर शौचविधीमुळे आरोग्याला जो धोका निर्माण होतो, ना की त्यांच्याच फक्त पण त्यांच्या या कृतीमुळे इतरांच्याही आरोग्याला जो धोका निर्माण होतो तेही त्यांना पटवून देण्यात आलं. आणि 19 एप्रिल रोजी सकाळी आपण 5 ते 8 या काळामध्ये ह्या प्रत्येक स्पॉटला भेट दिली. तिथे जे असे नागरिक या गोष्टीमध्ये आढळले, जसं मग अशी आपण आता सांगितलं की जळगाव ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन लोकांचं प्रबोधन करण्यात आलं, त्याच प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण तिथे केली. आपल्याकडे घरगुती शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने 4,000 रुपये, महाराष्ट्र शासनाने 1,000 रुपये आणि महापालिकेने 2,000 रुपये असं अनुदान आपल्याला दिलेलं आहे. तर हे अनुदान ह्या सर्व कुटुंबांना उपलब्ध होणार आहे. परंतु असं उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रथमतः जी वेबसाईट आहे, केंद्र शासनाने एक पोर्टल दिलेला आहे स्वच्छ भारत अर्बन, त्यावर जाऊन आपला फॉर्म अपलोड करायचा आहे. हा फॉर्म जेव्हा अपलोड केला जाईल तो विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे येईल. विभाग आयुक्ताचे सहाय्यक आयुक्त त्याचं छाननी करतील आणि अप्रूव्ह करतील. त्यांनी हे अप्रूव्ह केल्यानंतर अनुदान त्या
सर्व कुटुंबांना मिळणार आहे. तर या अनुदानाचा फायदा देखील त्यांना कशा प्रकारे होईल याची माहिती पण या भेटी दरम्यान आपण देण्यात आली. 7,000 रुपये टोटल अनुदान त्या सर्व मंडळींना मिळणार आहे. त्या सर्व मंडळींकडून जवळपास आपण 1,500 फॉर्म भरून घेतले या कालामध्ये. म्हणजे 19 एप्रिलच्या एका दिवसामध्ये जवळपास 700 लोकांनी कमिट केलं की आम्ही स्वतः घरगुती शौचालय उभारू. आणि आपण स्वतः 70 साईट्स अशा निवडल्या ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आपण उभारू शकतो. आणि या सार्वजनिक शौचालयाच्या मदतीने आपण आज जे उघड्यावर शौचविधी करतायत त्यांना ह्या सामावून घेऊन हा जो शौचविधी उघड्यावरचा आहे तो बंद करून मुंबई शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर हा एक मोठा कार्यक्रम आपण घेतला. 24 विभागामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि सर्व सहाय्यक आयुक्तांनी अतिशय तडफेने या कार्यक्रमात भाग घेऊन ही मोहीम यशस्वी केली असं म्हणायला हरकत नाही. आता हे झालं शौचालय म्हणजे हागणदारी मुक्त करण्यासाठीची पावलं जी उचलली जात आहेत, पण शौचालय जरी उपलब्ध करून दिली, बांधून दिली गेली तरी त्याची देखरेख, स्वच्छता हा देखील एक मुद्दा उपस्थित होतो नाही का? हो मॅडम, त्याच्यासाठी आपल्याकडे घरगुती शौचालयामध्ये वैयक्तिक कुटुंबाने स्वतःची व्यवस्था करावी असं म्हणजे अंतर्भूत आहे. सार्वजनिक शौचालय त्यामध्ये 2 विभाग आपण पाहतो. एक आपल्याकडे एक स्लम सॅनिटेशन डिपार्टमेंट आहे, म्हणजे वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवणारं. त्यांच्या माध्यमातून आपण अनेक शौचालय उपलब्ध करून दिली आहेत. आता आपल्याकडे त्यांचा एक लॉट 9 म्हणून कार्यक्रम सुरू होता. त्याच्यामध्ये जवळपास 2100 शौचालय आपण उपलब्ध करून घ्यायचं ऑलरेडी काम सुरू आहे. त्यातली जवळपास आपण 752 शौचालय बांधून शौचालय म्हणजे सीट्स पूर्ण केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण 5,300 नवीन सीट्स निर्माण करण्यासाठी कंत्राटदार देखील नेमलेले आहेत. मी जसं आता सांगितलं त्याप्रमाणे सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपलं प्रथम जे उद्दिष्ट आहे ते उघड्यावरचं शौचविधी बंद करणं. तर हे बंद करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची टॉयलेट जायची आहेत त्या जागा पण आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत. जवळपास 3340 सीट्स निर्माण करण्याचा प्रोग्राम आपल्याकडे तयार आहे आणि ऑक्टोबर 17 पर्यंत आपण हा प्रोग्राम राबवून मुंबई शहरामधलं हे जे हागणदारी मुक्त आहे ते करू. दुसरा आपण जो प्रश्न विचारला की तिथली देखभाल करण्याबाबत, तर देखभालीसाठी आपण 2 प्रकारे कार्यक्रम करतो. एक, आपण तिथल्याच जे नागरिक आहेत त्यांची एक संघटना निर्माण करून त्या नागरिकांनाच या संपूर्ण शौचालयाचं आपण काम देतो, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची जी देखरेख आहे ती होऊ शकेल. त्याचप्रमाणे काही खाजगी संस्थांना सुद्धा आपण काम देतो आणि त्या खाजगी संस्थांकडनं सुद्धा या प्रकारचं परिरक्षण होऊ शकेल यासाठी आपण काम करत आहोत. अच्छा, आणि खरं सांगायचं तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे स्वच्छतेचा, तर त्या दृष्टीने काही थीमॅटिक ड्राईव्ह देखील मुंबई महापालिका घेत असते नाही? हो मॅडम, याच्यासाठी खरं तर केंद्र शासनामार्फतच कॅलेंडर तयार करून आपल्याला देण्यात येतं आणि दर 15 दिवसाचे ते कार्यक्रम आपल्याला दिले जातात. जसं 1 एप्रिल ते 15 एप्रिल असा आपल्याकडे स्लम्सच्या क्लिनिंगचा कार्यक्रम होता. आता 16 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत त्यांनी आपल्याला जे हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत किंवा मॉन्युमेंट्स आहेत अशा ठिकाणचं क्लिनिंग आपल्या समोर घेतलेलं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी या योजना आता दर दिवशी एक वेगवेगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो, जसं की गेट ऑफ इंडिया आहे, बाबुलनाथ टेम्पल आहे, आज बाणगंगा तलावाचा क्लिनिंगचा कार्यक्रम घेतलेला आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, ज्याची मोठी स्ट्रक्चर्स आहेत, मोठी आपली जी पुरातन वस्तू संग्रह आहेत, तर त्या ठिकाणी आपण असे कार्यक्रम राबवतो आहेत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा म्हणजे अगदी 31 मार्च 2017 पर्यंतचा प्रोग्राम ऑलरेडी आपल्याला केंद्र शासनाने बनवून दिलेला आहे आणि दर 15 दिवसासाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी, जसं आता 1 मेला लेबर डे जागतिक जो आपला कामगार दिवस आहे, त्या कामगार दिवसाच्या निमित्ताने येणाऱ्या 15 दिवसामध्ये वेगळ्या फॅक्टरीजमध्ये किंवा कारखान्यांमध्ये तिथे स्वच्छतेबाबत प्रबोधन करणं, तिथल्या कर्मचाऱ्यांचं, कामगारांचं प्रबोधन करणं, तिथे स्वच्छता मोहीम राबवणं, अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत. घनकचरा व्यवस्थापन याची जी व्याप्ती आहे ते देखील मोठी आहे, त्यामध्ये अनेक मुद्दे अंतर्भूत होत असतात, तर याच्याकडे कसं काय लक्ष देत असते पालिका? घनकचरा व्यवस्थापन हा एक अतिशय म्हणजे आपण सर्व आज क्लिष्ट विषय आहे आणि आपण सर्वजण आज खूप चर्चा या विषयावर करतोय. देवनारच्या विषयामुळे या विषयाला फारच महत्त्व निर्माण झालेलं आहे. तर आपण असं पाहिलं पाहिजे की 3 प्रमुख घटक घनकचरा व्यवस्थापनाचे होऊ शकतात. एक म्हणजे स्वच्छता करणं, म्हणजे जसं आपण आज रस्त्यावरती आमचे जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी, ते रस्त्याची स्वच्छता करतात, आपण आपल्या घरातली स्वच्छता करतो, हा स्वच्छतेचा एक भाग आहे. ह्या स्वच्छतेच्या ज्या कामातून जो कचरा निर्माण होतो त्याचं संकलन करणं, हा त्याची पुढची आपण स्टेप म्हणून निर्माण होते. असं संकलन करताना आज महापालिका अतिशय म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतो की अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास 100% कचरा आपण आज संकलित करतो. म्हणजे कचऱ्याचं संकलन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आपल्याकडे जी वेगवेगळी व्यवस्था आहे, वेगवेगळ्या प्रकारची वाहनांची व्यवस्था आहे, वेगवेगळ्या कॅपॅसिटीची वाहनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था आपण निर्माण केल्या आहेत. संकलन अतिशय चांगल्या पद्धतीने आज होत आहे. परंतु संकलन होताना सर्व प्रकारच्या कचऱ्यांचं संकलन होत आहे आणि हा जे पारंपरिक आपल्याकडे पद्धत होती की भरावा भूमीवरती कचरा टाकावा, अशा प्रकारची व्यवस्था आपण अनेक वर्ष राबवलेली होती. परंतु त्यातनं अनेक प्रश्न आता आज निर्माण झालेले आपण पाहतो. तर महापालिकेने ऑलरेडी म्हणजे स्वतःहून जे आपण म्हणतो प्रोएक्टिव्ह इनिशिएटिव्ह घेतो त्याप्रमाणे आपण ऑलरेडी काम सुरू केलं आहे.
आपल्याकडे वेगवेगळ्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याप्रमाणे कचरा संकलित करण्याची मोहीम पण आपण चालू केली. जसं की बायोमेडिकल कचरा आपल्याकडे जो निर्माण होतो हॉस्पिटल्समधनं, त्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र व्यवस्था आहे, स्वतंत्र गाड्या आपल्याकडे आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांचा बायोमेडिकल वेस्ट आपण जमा करतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे आज घाटकोपरला आपण जे ग्रीन वेस्ट म्हणतो, म्हणजे झाडांपासून निर्माण होणारा कचरा, तर ह्या कचऱ्यावरती प्रोसेस करण्यासाठी मशीन्स लावण्यात आलेल्या आहेत. त्या मशीन्स पण आपण पॅलेट्स तयार करतो, ह्या पॅलेट्सचा इंधन म्हणून आपण वापर करतो. तर दर दिवशी आपण जवळपास 16 टन कचरा तिथे आपण प्रोसेस करतो आहोत. त्याचप्रमाणे आपण डेब्रिज ऑन कॉल अशी एक नवीन संकल्पना आणली मागच्या वर्षी, आणि त्यामधून जे घराच्या रिपेअर्समध्ये डेब्रिज होतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात जे डेब्रिज मोठे जे कन्स्ट्रक्शनची कामं चालतात त्या ठिकाणचं डेब्रिज घेऊन जायची व्यवस्था ऑलरेडी आपल्याकडे अस्तित्वामध्ये होती. मात्र जी छोटी छोटी घरामध्ये कामं चालतात, तर साधारणतः आपला कल असा असायचा की घरात काम काही केलं की त्या 4-5 बॅग जमा करायच्या आणि त्या कचरा कुंडीवर टाकायच्या. पण हा कचरा अतिशय विघातक होतो, कारण हा कचरा त्या उरलेल्या कचऱ्याशी मिक्स होत नाही. म्हणून आपण डेब्रिज ऑन कॉल व्यवस्था पण चालू केली, जेणेकरून नागरिकांना एक पेड सुविधा उपलब्ध आहे की आपण जर फोन केलात विभाग कार्यालयामध्ये तर आपल्या घरी ती गाडी येऊन आपल्याकडला जो हा डेब्रिज निर्माण झाला तो घेऊन जाईल. डेब्रिज स्वतंत्ररित्या संकलित करून त्याची प्रक्रिया आपल्याला स्वतंत्ररित्या करता येईल. तर कारण डेब्रिज जवळपास 1000 टन आपल्याकडे आज मुंबईमध्ये जनरेट होतं, आणि ते वेगळं जनरेट झालेलं असं जे काय आहे ते वेगळ्या ठिकाणी एकत्र करून त्याच्यावरती वेगळ्या प्रकारे प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर ह्या प्रकारे पण आपण आज डेब्रिजसाठी पण वेगळी व्यवस्था करतो आहे. ड्राय वेस्टसाठी ऑलरेडी आपण सर्व ठिकाणी टेम्पोज आपले दिलेले आहेत. महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये हे टेम्पोज उपलब्ध आहेत. त्याच्या माध्यमातून आपण जो सुका कचरा आहे आपण निर्माण केला, तो सुका कचरा वेगळा संकलित करतो, त्याची वेगळी व्यवस्था आपण करतो. त्यामध्ये स्वयंसेवी संस्था आहेत, कचरा वेचक संघटना आहेत, यांना आपण यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. हे जरी सर्व आपण करत असलो तरी मूळ प्रश्न मात्र असा राहतो की एवढं सगळं करूनही ओल्या कचऱ्याची मात्र जी प्रमाण आहे ते पण फार प्रचंड आहे. आज आपल्याकडे महापालिकेने कांजूर जे भूमी आहे आपली भराव भूमी, त्या ठिकाणी 3000 मेट्रिक टनाचा बायो कंपोस्ट प्रकल्प ऑलरेडी शास्त्रीयरित्या आपण सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी आपण शास्त्रीयरित्या त्याच्यावरती प्रक्रिया देखील करतो आहोत. मात्र हे करत असताना आपली जी कचरा निर्माण करण्याची जी आज संख्या आहे किंवा जे प्रमाण आहे ते पाहता तो प्रकल्पही आज कमी पडतोय. त्यामुळे मला असं वाटतं की नागरिकांनी आपल्याकडे निर्माण होणारा ओला कचरा त्याचं विघटन जनरेशन पॉइंटला, म्हणजे जिथे आपण उत्पन्न करतो त्याच ठिकाणी कसं करता येईल यावर आपण विचार केला पाहिजे. ह्यासाठी वेगवेगळ्या आपल्याकडे प्रक्रिया आहेत. जसं घरगुती स्तरावरती छोट्या बास्केट्समध्ये सुद्धा आपण आपला जो ओला कचरा होतो त्याचं आपण विघटन करू शकता आणि त्यातनं चांगल्या प्रकारचं खत निर्माण होतं, कंपोस्ट निर्माण होतं, ते वापरू शकता. सोसायटी लेव्हलवरती आपण मशीन्स आज उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये जर मोठ्या सोसायटीज असतील ज्याच्यामध्ये 100-200 घरं असतील आणि जर जागा उपलब्ध असेल आपल्याकडे, तर त्या ठिकाणी आपण असा मशीन्स लावून त्याच्यातनं पुन्हा कंपोस्ट निर्माण करू शकता. त्यापेक्षा ज्या मोठ्या म्हणजे आपण असं म्हणून हॉस्पिटल्स आहेत मोठी किंवा मोठ्या कंपन्या आहेत किंवा मोठ्या ऑफिसेस आहेत, त्यांनी देखील जर आपला कचरा स्वतःच म्हणजे तिथे विघटित करायचं ठरवलं ते सहज शक्य आहे. आणि जर असं प्रत्येकाने जर करायचं ठरवलं तर ह्यामुळे जो भराव भूमीवरती आपला कचरा जातो आहे त्या कचऱ्या प्रमाण अतिशय खूपच कमी होईल असं मला वाटतं. आणि अनेक ठिकाणी असे प्रयोग सुरू आहेत. आपण आता जर पाहिलं असेल तर मागच्या आठवड्यामध्ये आपण पश्चिम विभागामध्ये त्यांच्या मदतीने आपण एक एक्झिबिशन ठेवलं होतं, प्रदर्शन ठेवलं होतं, आणि त्यात अनेक ज्या संघटना आहेत किंवा वैयक्तिक स्तरावरती काम करणारे लोक, विजयनगर सारखी के पूर्व विभागातील सोसायटी यांनी खूप छान काम या ठिकाणी केलं. तर या सोसायटीला पण आमंत्रित केलं होतं. वैयक्तिक स्तरावर ज्या लोकांनी या प्रकारची योजना राबवत आहेत त्यांचं एक उदाहरण लोकांसमोर राहावं की हे खरंच शक्य आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही फार जादू नाहीये किंवा फार आपल्याला खूप कष्ट करायला लागतात असंही काही लोकांचा समज असतो. घरामध्ये अतिशय वास येईल किंवा काही अशा प्रकारचं काही आणखीन आपल्या आरोग्याला काही प्रश्न निर्माण होतील का, अशी अनेक लोकांच्या मनात भीती असते. तर ह्या भीतींचं निराकरण करावं आणि जे लोक स्वतः हे काम करतायत त्यांना लोकांची चर्चा करायला भाग पाडावं. या अनुषंगाने पण आपण तिथे प्रदर्शन भरवलं होतं. त्यालाही अतिशय चांगला सहभाग लोकांनी केला. लोकांनी चांगलं हे, तर ह्या प्रकारच्या योजना प्रत्येकाने नागरिकांनी जर राबवल्या तर आज जे भराव भूमीवरती जे प्रमाण आहे ते कमी होईल असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात तुमच्याशी बोलताना आणि एकंदरीतच प्रसार माध्यमातून ज्या बातम्या ऐकायला येत असतात त्याच्यावर एक दिसतं संकलन करणं, वर्गीकरण करणं हे काम व्यवस्थितरित्या चालू आहे. प्रॉब्लेम येतो, अडथळा निर्माण होतोय तो विल्हेवाट लावणं आणि प्रक्रिया करणं याच्यामध्ये. तर याच्यावरती सगळं खापड जे फोडलं जातं ते मुंबई महापालिकेच्या माथ्यावरती फोडलं जातं. तुमची भूमिका काय आहे? काय अडथळे, काय समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं? मॅडम, मी जसं आता आपल्याला सांगितलं सुरुवातीलाच की कचरा आपल्याकडे जो एकत्रित कचरा जातो तर एकत्रित मिक्स कचराचं डिस्पोजल करणं किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करणे थोडं किचकट काम होतं. जर कचरा आपल्याकडे वर्गीकृत केला गेला आणि ओला कचरा, सुका कचरा, जसं आपण नेहमी पाश्चात्य देशांची उदाहरणं देतो, पण त्या देशामध्ये या सिस्टम्स खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केल्या जातात आणि कचऱ्याचं वर्गीकरण वेगळ्या प्रकारे केलं जातं. असा वेगळा कचरा आलेला
तर त्याला ट्रीटमेंट करणं किंवा डिस्पोजल करणं खूप सोपं जातं. जसं मी आता पण मग सुरुवातीला या दृष्टीने प्रबोधन करण्यासाठी किंवा जनजागृती करण्यासाठी काही पावलं उचलली जातात आपण का मॅडम पालिकेकडून? जसं मी आता सांगितलं की प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण काम करतोय. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आपली एक मोठी योजना आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सर्व झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पोहोचतो, तिथल्या कचऱ्याचं आपण संकलन करतो. त्या योजनांमधल्या सर्व संघटनांना सुद्धा त्यांच्या उगमस्थानी ह्याबाबतचं कंपोस्टिंग करावं, आपल्याकडे जो कचरा येईल त्याचं वर्गीकरण करावं, अशा सूचना आपण दिलेल्या आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा कमी होऊ शकेल. जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत किंवा मोठी हॉटेल्स आहेत, त्यांच्याकडे पण अगदी मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण होतो. त्या ओल्या कचऱ्याला सुद्धा त्यांनी त्याच ठिकाणी ट्रीटमेंट करावं म्हणून त्यांना आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना आपण आवाहन करतोय. आपण एक फेसबुक पेज मॅडम चालवतो. त्या फेसबुक MCGM SWM म्हणून फेसबुक पेज आहे, ज्याच्यामध्ये आपण बरेच जे उपक्रम आपल्या महापालिकेमार्फत केले जातात त्याची माहिती त्या पेजवर आपण दिलेली आहे. माझी विनंती राहील की नागरिकांनी त्या पेजला व्हिजिट करावं. एकदा सांगा काय? www.facebook.com/MCGM/SWM. तर हे फेसबुक आपल्याकडे उपलब्ध आहे. नागरिक त्याला प्रतिसाद देऊ शकतात, त्यांच्या सूचना तिथे मांडू शकतात, जेणेकरून महापालिकेकडनं काही अजून सुधारणा ज्या आपल्याला करणं गरजेचं आहे त्या आम्ही करू शकतो. या मॅडम एकच मी मुद्दा ऍड करतो की कांजूरला आपण ऑलरेडी देवनारसाठी ऑलरेडी आपण एक वेस्ट टू एनर्जी असा प्रोजेक्ट राबवतो आहे. 2000 मेगावॅटचा एक प्रोजेक्ट आपण तिथे करू साधारणतः, आणि त्या 2000 मेट्रिक टन पर डे ट्रीटमेंट करण्याचे प्रोजेक्ट आपल्याकडे येतोय. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची आपण ऑलरेडी अपॉइंटमेंट केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता पुढचं टेंडरिंग आणि प्रक्रिया सुरू आहे. तो एक मोठा प्रोजेक्ट तिकडे उभा राहील, ज्याच्याकडून 2000 मेट्रिक टनापर्यंत आपण कचऱ्यावरती ट्रीटमेंट ॲडिशनल ते 3000चं मी आता सांगितलं कांजूरचं. आणि त्याचप्रमाणे कांजूरला अजून 1000 मेट्रिक टनाचा प्रोजेक्ट आपण तिथे आणू इच्छितोय. तो साधारणतः 1 वर्षाच्या कालावधीत सुरू होऊ शकेल. ते 2-3 मोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि साधारणतः 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जसं मी म्हटलं की उघड्या व शौचविधी आपण कमी करू इच्छित आहोत, ते एक गोष्ट. आणि ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन देखील नागरिकांनी याच्यामध्ये अजून सहभाग केला, म्हणजे महापालिका त्यांच्या स्तरावरती जे काही प्रोसेसिंग करत आहे त्याच्यावरचा थोडासा भार जर कमी करून नागरिकांनी जर दिला तर मला वाटतं आपण स्वच्छ मुंबईचं जे काही स्वप्न आपलं आहे ते नक्कीच पूर्ण करू शकतो. खूप छान. तुम्ही अत्यंत नियोजनबद्धरित्या आणि खूप छान काम करताय स्वच्छतेच्या कार्यासंदर्भात. धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि माहिती दिली त्याबद्दल. आपण किंवा एखादी संस्था तुमच्या परिसरामध्ये अशा प्रकारे स्वच्छता मोहीम जर राबवत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचा समावेश आमच्या या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील रविवारी दुपारी 1:30 वाजता. नमस्कार.